समालोचक गोविंद गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच समालोचकांसाठी आदेश अनंता म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं धनादेश आलेले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. करायची सुरुवात मॅचला. जाऊया पथेंड क्रीडांगणाकडे. सेमीफायनल क्रमांक 2. पहिलाच बॉल आउट. स्विंगिंग बॉलिंग. स्विंग अँड अ मिस अँड अ फर्स्ट डॉट बॉल. मैदानावर थोडी शेड आपल्याला पाहायला मिळते. सावली आली अगदी. आपण विकेट फक्त थोडी नखशिकांत नटली आहे, अन्यथा मैदानाच्या अगदी एका कोपऱ्याला संपूर्ण शेड आपल्याला पाहायला मिळते. फार छान अंडर शेड हा खेळ सुरू असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला आदेश मते पाहायला मिळाले. आदेश एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आदेश एक फायनेस्ट बॅट्समन आहे. आदेश कॅन बॉल, आदेश कॅन बॅट ॲज वेल. आणि आदेश ज्याच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे. मागच्या मॅच मध्ये 69 धावा ज्यानं कुठून काढल्या असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून त्याची ती स्किल दाखवत असताना गोलंदाजी करणं, त्याचा रनवे, मात्र त्याची धावगती, त्याच्यानंतर बॅकफूट लँडिंग, चेंडूवरचा तो कंट्रोल आणि चेंडू वळवण्याची त्याच्याकडे असलेली क्षमता. इन स्विंग, आउट स्विंग, फलंदाजाचा तर स्टान्स तो रीड करतोय, त्याचे प्लस पॉइंट ओळखणं, मायनस पॉइंट ओळखून खेळ करणं, या गोष्टी फार चांगल्या जमत आहेत आदेशला. सुजित आणि क्रिश असे 2 फलंदाज. यावेळेला मात्र काय घडते एक्झॅक्टली. अपील स्ट्रॉंग होती परंतु बाल बचावले. क्रिश एक उंचकोरा फलंदाज आहे. क्रिशच्या जर का रेंज मध्ये चेंडू आले ना तर मात्र अशा या वातावरणामध्ये खरे पाहता लांबच लांब आणि उंच षटकार तो ठोकू शकतो. आणि ती किमया त्यानं मागच्या मॅच मध्ये केली आहे. त्याचेही खर तर त्याच्या सोबतीनं जो सुजित आहे ना तो मागच्या मॅच मध्ये 0वर बाद झाला होता. आता त्याला या मॅच मध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. इथेही सुद्धा आपण पाहिलं तर जागेवरूनच पिक करण्याचा प्रयत्न झाला. कुठेही फुटवर्कचा मात्र मी म्हणेन पदलालित्यमध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळाला नाही. जागेवरूनच बॉलला कनेक्ट करायचे असे फटके तुम्हाला सहज सजवता येणार नाहीयेत. तुम्हाला थोडंसं फुटवर्क करावं लागेल, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, त्याच्यानंतर मात्र बॉलला प्रॉपर कनेक्ट करून मात्र फेकावं लागेल. ओव्हर द विकेट टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईल ना. मिडामध्ये आहेत फिल्डर. एका बाजूनं सरळ सुसाट धावत सुटला होता. डॉट 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 3 चेंडू डॉट. आज आमच्या समवेत युवा समालोचक. स्विचचा प्रयत्न, प्रीमेडिएटेड स्ट्रोक. मनामध्ये गगोदरच त्यांना ठरवलं होतं की मी हा स्विचच मारणार आहे. 4 चेंडू डॉट. नक्कीच या स्पर्धेसाठी खास सहकार्य या ठिकाणी लाभत आहे आमचे माजी नगरसेवक हरेशदादा केणी यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. एकदा अशीच चर्चा सुरू होती. एका आमच्या मान्यवराकडनं डोनेशन मिळालं. आम्ही म्हणालो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देणाऱ्याचे एकदा तरी ते हातच घ्यावे. मी विचारलं की या म्हणीचा एक्झॅक्टली अर्थ तरी काय होतो, तर त्याचं असं म्हणणं होतं की जो देणारा आहे ना त्याचे हात घ्यावे. तर त्याचा अर्थ तो तसा नाहीये. देणारा देतोय ही त्याची क्रिया आहे, ही क्रिया आहे, त्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणजे काय तर देणारा जो देत असतो ना तो गुणधर्म आपणही घ्यावा, म्हणजे आपल्यालाही देता आलं पाहिजे. तुम्ही देवाकडे साकडा घाला की मला देणाऱ्यांमध्ये ठेवा, तो देईल नक्कीच. तुम्ही जर का घेणाऱ्यांमध्ये ठेवलं, मागत राहिला तर तो तुम्हाला घेणाऱ्यांमध्येच ठेवेल. बरोबर ना? नक्कीच आपण थोडीशी चर्चा करतोय. मैदानाकडे आपण जाऊया. दुसरं षटक प्रगती पथावर किरण पाटील आलेत आणि पहिला बॉल डॉट फेकलाय. 6 षटकांचा करण आलेत. 6 षटकांचा सामना आमच्या समेत आदेश पाटील आहेत. आदेश मॅच मध्ये जर का रंग भरायचे तर चौकार षटकारही ठोकावे लागतील, कारण
हा नॉकआउट फॉर्मॅट आहे, कारण इथे तुमच्याकडे पुन्हा पर्याय नाहीये. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये क्वालिफाय होईल. आणि मगाशी जो आपण रंगतदार सामना पाहिला, सहारा शिवकर त्यांच्या विरोधात उत्तर शिव या टीमनं उत्तरार्ध चांगला रंगवला, बेस्ट दिलं म्हणून ते जिंकले. या क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये पटांगणावर खेळ करत असताना तुम्हाला बेस्ट हे द्यावंच लागेल. हलके हातानं फक्त पुश केले, थोडासा दबाव जाणवतोय, कुठेही हात खुले केले नाहीयेत, बॅटचं फेस ओपन केलं नाहीये, फक्त चेंडू ढकलून देतात. त्यांना विकेट टिकून खेळायचंय, अशीच काहीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 6 षटकांची मॅच आहे, त्या तऱ्हेने आपण पाहिलं तर 6 षटकामध्ये विकेट टिकवणं फार महत्वाचं आहे. आणि ते पाहता या ठिकाणी सिंगल डबलला जास्तीत जास्त म्हणजे क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे ना, ती या ठिकाणी उपयोगी ठरली आहे. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच गावदेवी पेंदर. चल मागे 55-51 गाडी नंबर आहे, त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झालाय. मालक लवकर जा. अकोला टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं तर जोरकस मारायचा होता, 10 मात्र मिळणार नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा बुंद्यात फेकलेला बॉल. झळत गती तुमच्याकडे असायला हवी, परंतु गती सोबत मती सुद्धा पाहिजे, म्हणजे बुद्धी पाहिजे. ओ फिल्डर आहेत, गाठलं जाईल, फलंदाज बाद. व्हेरी अनफॉर्च्युनेट बॅट्समन सुजित पाटील बॅक टू द डगआउट. डीजे शांताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून कोणताही फलंदाज इथून पुढे फायनलच्या मॅचेस पर्यंत, फायनल संपेपर्यंत सलग 3 षटकार जो ठोकेल त्यांना मिळणार कॅश प्राइस तब्बल 2,500 रुपये, तेही रोकडा. जीपे नाही, जीपे मध्ये तशी मजा नाही. पूर्वी बाबांना पगार जो यायचा ना तो कॅश मध्ये यायचा, तेव्हा मजा होती. मंदिरात बाबांनी तो पगार ठेवला, मग किती असू द्या, 10,000 15,000, त्याच्यातनं एक नोट तरी आपल्या खिशात नक्कीच यायची. परंतु आता जीपे आहे, बँक अकाउंट मध्ये सॅलरी येते, इकडनं क्रेडिट होते आणि तिकडनं डेबिट होते. क्या बात आहे. आणि संघासाठी 50 टी शर्ट्स आणि सर्वांसाठी आईस्क्रीम सुद्धा मोफत मिळणार आहे. स्वर्गीय शांतारामजी म्हात्रे अर्थातच आमचे संदीपजी म्हात्रे यांचे पिताश्री, अर्थातच त्यांच्या स्मरणार्थ आज सर्वांना खरं तर मी म्हणेन आईस्क्रीमची मेजवानी. गरम आहे वातावरण, त्याला त्याच्यामध्ये थंड करण्यासाठी आपल्याला यावेळेला आपण पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूया. आमच्या समवेत दीपेश आहे. दीपेश, मगाशी जो आपण उल्लेख केला, आदेश आपण उल्लेख केला, 6 षटकांचा सामना, पूर्वार्धामध्ये 2 षटकं पॉवर प्लेची, त्याच्यामध्ये आपण संयम पाहिला. क्रिकेटमध्ये संयम आणि आक्रमण कुठे कधी वापरावा हे समजलं पाहिजे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 4. आता इथून पुढे तुमच्याकडे पर्याय नाहीये, आक्रमण करावं लागेल. ते आक्रमण होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला हिम्मत ही दाखवावीच लागेल. परंतु हिम्मत दाखवत असताना पुन्हा एकदा फलंदाज बाद झाले. काय म्हणशील एकंदरीतच या मॅच मध्ये, या आतापर्यंतच्या इनिंग मध्ये फलंदाज 2 बाद झाले, धावसंख्या 4 आणि चेंडू फेकले ते 14 चेंडू 4 धावा 2 बाद, अशी दयनीय अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. टीम पेंधर. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहिलं 2 षटकं भरपूर दबावाखाली असला जरी पेंदर संघ तर टाइम अलर्ट असणार आहे दोन्ही संघांना, कारण अजूनही आपल्याला नक्कीच जर टाइम जर आपल्याकडे एक्स्ट्रा जर वाचला तर नक्कीच मेगा फायनल आहे ना ती तब्बल 8 षटकांची होऊ शकतो अशी आयोजकांची ख्वाहिश आहे. ते फॉर्म मध्ये आपण लिहिलं होतं बघ, शेवटचा क्लॉज नंबर 6 की 7 होतं ते. या स्पर्धेमध्ये कोणत्याही नियमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हे संपूर्णपणे आयोजन कमिटीकडे राहील. त्याच्यामध्ये शेवटच्या मॅचचा हा अधिकार आपल्याकडे असतो. मागच्या मॅचचा हिरो ज्यानं अफलातून खेळ केला होता तो मॅच विनर
त्याला आता मात्र थांबवलंय. घर फिरलं. घराचे एक 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 पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे चारही दिशेचे वासे फिरलेत आणि आता फलंदाज क्रमांक 3 आशिष आल्या पावली शून्यावर परतलाय. अटॅकिंग मोड मध्ये यावं लागणार आहे, कारण की समोर कानपोली संघ आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एका चेंडूनंतर एका टप्प्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाले. तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबल न इथे काम बनणार नाहीये पेंदर संघाला, कारण इथून धावा येणं महत्वाचं आहे. कारण खेळपट्टीचा विचार केला तर बॅटिंग साठी अटॅकिंग खेळपट्टी आहे आणि ते पाहता इथून अटॅकिंग करावीच लागणार आहे. तो बॅटिंग करत असताना गावदेवी पेंदर या संघाला रखरखत्या उन्हामध्ये उन्हाची झल आणि ते चटके सोसून घाम घालावा लागेल. कारण पहिल्या फलीतले पहिले सर्वोत्तम 3 फलंदाज काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता बाद झालेत. जबरदस्त प्रेशर आहे, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो, आणि तोच दबाव आज आपल्याला पाहायला मिळालाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे टीम पेंधर, आणि या व्यासपीठावर अशरफ सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मामू या नावानं ते सुप्रसिद्ध आहेत. काल आमची त्यांची भेट ओव्हेच्या क्रीडांगणावर आम्हाला पाहायला मिळाली. फार छान हिंदीचं समालोचक आणि क्रिकेटला ते जवळून पाहणं पसंती देतात, आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा अशरफ सर नेहमी खरं तर क्रिकेटच्या क्रीडांगणावर ॲज अ स्पेक्टेटर ऑडियन्स मध्ये आम्हाला नेहमी पाहायला मिळतात. त्यांचं आपण स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतोय. आदेश मते दुसरं षटक, 11 चेंडू त्यानं फेकलेत आणि धावा खर्च केलेत 4, गडी बाद केलेत त्यानं 2. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या त्या लिस्ट मध्ये तो अव्वल दर्जावर असणार आहे. हा शेवटचा बॉल आहे, हा षटकार आलाय. या षटकाराचं महत्व फार आहे, आता अनन्य साधारण आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर प्रेशर थोडासा रिलीज झालाय, दबाव रिलीज झालाय. 6 न टोटल स्कोर पोहोचलाय, म्हणजेच 12 या आकड्यावर. थँक्यू. कसं असतं ना, खेळ क्रिकेटचा असू द्या व खेळ पत्त्यांचा असू द्या, समोरच्यानं बादशाह काढला ना की तुम्हाला तुमचा हुकमाचा एका काढता आला पाहिजे. समोर आदेश मतेसारखा गोलंदाज असताना मागच्या काही 2 मॅचेस मध्ये ज्यांच्याकडे जबरदस्त फॉर्म आहे, ज्यांच्याकडे जबरदस्त रिदम आहे, ज्यांना चेंडू मैदानामध्ये गेल्या गेला फुटबॉल सारखा दिसतोय, त्यांना ठाऊक आहे की मैदानामध्ये कोणत्या बाजूला आउटफील्ड किती फास्ट आहे, आणि जे जबरदस्त फॉर्म मध्ये त्यांना थोडंसं प्रमोट करायला हवं होतं. रणनीती थोडीशी चुकली, कारण महत्वाच्या मॅच मध्ये कधी कधी रणनीती ही बदलावी लागते. आपण जर का उल्लेख केला तर पेंदर मागच्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 42 धावा या शेवटच्या 2 षटकांमध्ये चेस केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा चेस केल्या होत्या. त्या आशिषला थोडंसं प्रमोट जर का केलं असतं ना तर कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 सीमारक्षक असतात, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 सीमारक्षक असतात, म्हणजे फलंदाजांना पोषक वातावरण असतं. अशा परिस्थितीमध्ये धावा आल्या असत्या, परंतु त्या आलेल्या नाहीयेत. म्हणूनच की काय दमछाक मात्र झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. टोटल स्कोर फक्त 12. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. नेहमीच दर्जेदार गोलंदाजी त्यांची राहिली, मात्र इथून चांगली खेळी करावी लागेल समाधान भोईरला. रोहन आलेले आहेत. यावेळी एक अलंद कार्पेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. सिंगलचं रूपांतर 2 धावेमध्ये या ठिकाणी झाले आहे आणि 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलेला आहे.
तर 14 या आकड्यावरती 3 गडी माघारी परत असताना गावदेवी पेंदर या संघाचे. धावा कशाही येऊ द्या, धावा त्यांना हव्यात. एकेरी, दुहेरी, सिंगल, डबल. चौकार जर का आला तर सोने पे सुहागा, चेरी ऑन टॉप. षटकार आला तर टाळ्यांचा कडकडाट सुद्धा होईल. धावा जर का आल्या तर मॅच रंगात येईल आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस किमान 50 ते 55 अपेक्षित असणार आहे, म्हणजे मॅच रफ अँड टफ होईल. नक्कीच, कारण पेंदरमध्ये गोलंदाजी तेवढी तगडी आहे. समाधान मोहीर या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट चेंडूची सांगता. मागच्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती आलेला षटकार टीमला संजीवनीचं काम देऊन गेला. मात्र इथून त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणंही तितकं महत्वाचं आहे. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पेंदर संघाला मात्र समाधान मध्ये फार मोठी क्षमता आहे. सुजित पाटील जो संघाचा प्रमकाट आहे, त्यांना चांगली सुरुवात जर केली असती तर इथून संघ थोडासा फ्रंटफुटला आला असता. मात्र जर तरला या ठिकाणी महत्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये ना. जर नसेल तर क्रिकेटही नाही, समालोचन सुद्धा होणार नाही. परंतु मॅच मध्ये तुम्हाला विद्यमान परिस्थितीमध्ये खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. रोहन पाटील, पुढील बॉल. इथून फटकेबाजी चांगली करावी लागेल समाधान भोईरला. खुलवरपतीचा बॉल फेकण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढले ना तर संघ अडचणीमध्ये येऊ शकतो गावदेवी पेंदर, कारण की आपल्याला मोठा लक्ष गाठायचं असेल तर इथून फटकेबाजी करावी लागेल. 6 षटकांची मॅच आहे आणि या फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल 15 चेंडू डॉट. अजूनपर्यंत इनिंग संपली नाहीये, म्हणजे अजून बरेचसे चेंडू आणि अखेरीस 2 षटकं आहेत. अजूनही भरपूर चेंडू डॉट येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. स्विच हिट, सरळ बॅट मध्ये धावा येत नाही, अशा परिस्थितीला उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल ठरत नाहीये. सर्व काही सुरळीत या ठिकाणी होताना पाहायला मिळते कानपोली संघाच्या बाजूनं. मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. समाधान भोईर शांत डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागेल. खराब चेंडूचा समाचार या ठिकाणी घ्यावं लागेल. मात्र तसं काही घडत नाहीये, कारण या ठिकाणी गोलंदाजी होते तगडी ती कानपोली संघाची. बॅकफुटला येऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये या संघाचा, कारण संघ अडचणीमध्ये आहे. विश्वास बऱ्याच उशिरानं स्ट्राईक रेंजला मागच्या षटकामध्ये मोठा फटका त्याच्याही बॅट मधनं आला होता. मात्र याही षटकामध्ये त्याला अंतिम चेंडू वरती स्ट्राईक वरती आणलं जातं. हे दुर्दैव म्हणेन मी गावदेवी पेंदर संघाचं. मात्र जोपर्यंत विश्वास मैदानामध्ये तोपर्यंत धावा बनवू शकतील, मात्र त्यालाही जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं तितकं महत्वाचं आहे. नक्कीच फुलटॉस आहे यावेळी. अडवून कार्प ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त सिंगल. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चौकार आले नाही, एक मात्र मोठा फटका षटकार आला, तोही विश्वासच्या बॅट मधून. मात्र मोठे फटके कधी येतील हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय तो पेंदर संघाच्या फलंदाजांना, कारण की अडखळत फलंदाजी या ठिकाणी झाली आहे. मात्र इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही वेल गेली नाहीये. येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण जरी केलं तर 50 ते 55 धावा या ठिकाणी बनवू शकतील, कारण की फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि दोन्ही तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समाधान आणि विश्वास हे दोन्ही खेळाडू चांगली खेळी नेहमीच करतात. मात्र संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा जो खेळाडू जर चांगला खेळ करतो ना, नक्कीच त्या खेळाडूला डोक्यावरती घेत असतात, ते म्हणजे त्यांचे पाठीराखे. मात्र इथून त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. बॅटिंग मार्क वरती विश्वास पाटील, ज्यांना अंतिम बॉल वरती घेतली सिंगल आणि आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक ठेवली आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. चेतन पाटील या षटकामध्ये बॅकफुटला येऊन स्पंज करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी युक्तीनं काम केलाय आणि चेंडू गरंगळत सीमारेखा गाठतो. येतोय हा बऱ्याच उशिरानं मोठा फटका, चौकार. वरती विश्वास आहे पेंदर संघाचा आणि तो चांगला खेळ करताना दिसतोय. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच काळ हवेत राहिला होता. क्षेत्ररक्षक आलेत शॉर्टलेगचे, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचलेला आहे 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहता 5वं मार्गस्थ असताना
फार कमी धावा आल्यात फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी पेंदर या संघाच्या. मात्र इथून आक्रमण कधी होणार हाही प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहता चेतन पाटील जो इन स्विंग आउट स्विंग याच्यासाठी हा जाणला जाणारा हा गोलंदाज. मात्र इथून त्यानंही बेदक मारा केलाय गोलंदाजीचा. आणि या ठिकाणी अजूनही आपण पाहिलं तर भरपूर चेंडू डॉट आलेत या पहिल्या सत्रामध्ये आणि ते पाहता संघ अडचणीमध्ये आहे. समाधान भोईर थोडीशी निराशजनक कामगिरी करतोय मैदानामध्ये, कारण की समाधान भोईर 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय. शॉर्ट लाईनचा बॉल, यावेळी चांगला फटका, चेंडू जातोय गरंगळत सीमारेखा बाहेर, येतोय हा चौकार. इथून सुवर्ण संधी पेंदर संघाच्या फलंदाजांना, कारण की धावा आल्या नाहीत आणि इथून पारितोषिक येईल आणि या ठिकाणी धावाही येऊ शकतील. मात्र तशी काही फलंदाजी करावी लागेल समाधान भोईर आणि विश्वासने 5 मध्ये 12 या ठिकाणी केलेले आहेत. मोठी फटकेबाजी, पुल्लर लेनचा बॉल, याही बॉलवरती मोठा फटका नाहीये, मात्र आउटसाइड लेग स्टंप. पंचांनी गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलंय आणि खराब बॉल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 या आकड्यावरती. इथून आपण पाहिलं ना तर मोठे फटके फार महत्वाचे आहेत, कारण इथून एक चांगला प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करताना गावदेवी पेंदर या संघाला. मात्र इथून गोलंदाजी भरपूर तगडी होताना पाहायला मिळते, धारदार होताना पाहायला मिळते ती कानपोली संघाची. हो, स्लोअर पद्धतीचा बॉल, यावेळी आपण पाहिलं चेंडू बॅटचा संपर्क नाही, याही चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये आणि इथून डॉट चेंडूची सांगता. सातत्यानं खेळलेले हे डॉट बॉल कुठेतरी प्रेशर राईज करतायत मी म्हणेन गावदेवी पेंदर या संघाला, कारण की समाधान भोईर एक मोठा फलंदाज आहे आणि त्याच्याही बॅट मध्ये धावा येत नाहीये. दुर्दैव मी म्हणेन की पेंदर संघ या ठिकाणी कुठेतरी चांगली कामगिरी करत नाहीये या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन स्पंज करण्याचा प्रयत्न, अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा सिंगल स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे समाधान भोईरनं आणि षटक क्रमांक 5 व झाले समाप्त. 5 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना गावदेवी पेंदर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27. फटकेबाजी करावी लागेल समाधानला. अळंद कार्पेट डावीचा फटका, सिंगल डबल न काही चालणार नाहीये, तिथून फटकेबाजी मोठीच करावी लागेल. क्षमता आहे विश्वास पाटील मध्ये, मात्र क्षमता दाखवावी लागेल. येणाऱ्या 5 बॉल वरती आक्रमण करावंच लागेल या मॅच मध्ये. स्टॅकेनला विश्वास, त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर 5 बॉल वरती त्यानं बनवल्यात त्या 12 धावा. सुधीर पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड देअर, चेंडू या ठिकाणी जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा, 2 धाव पूर्ण होत आहेत. सिंगल डबल या ठिकाणी सातत्यानं धावा बनताना पाहायला मिळत आहेत गावदेवी पेंदर या संघाच्या. मात्र इथून येणाऱ्या 4 बॉल वरती मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण आपण पाहता फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना अवघ्या 30 धावा कुठल्यात
5.2 षटकामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुधीर पाटील एक अनुभवी गोलंदाज टीम कानपोलीचा आणि इथून त्याच्या विरोधात आक्रमण करणं सोपं नाहीये. यावेळेचा बॉल अटॅकिंग मोड मध्ये आलाय, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली, विकेटचं पतन, मोठा धक्का. विश्वास पाटील बॅक टू द डगआउट. धावा येत नाहीये, धावांसाठी झगडतोय हा संघ. सिंगल डबल न सातत्यानं धावा बनताना पाहायला मिळाल्या गावदेवी पेंदर या संघाच्या. संघ जाऊन पोहोचलेला आहे 31 या आकड्यावरती. 4 गडी या ठिकाणी माघारी परतलेत गावदेवी पेंदर या संघाचे. समाधानला एकात मोठा फटका लावावा लागेल या मॅच मध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी. सुधीर पाटील सज्ज झालाय, बॅकफुट लावून स्पंज केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूची अडवणी केली तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. धावा फार कमी येताना पाहायला मिळत आहेत. मी म्हणेन आयोजकांनी या ठिकाणी जे अलाउन्स केलं की येणारे काही क्षण जर वाचला गेला तर इथून 8 षटकांची मेगा फायनल होऊ शकतो. आणि का होऊ शकणार नाही, कारण की वेल वाचला गेलाय. वेल फार महत्वाचा होता. आणि मी पहिल्यांदाच मी म्हणेन आपल्या या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 8 षटकांचा मेगा फायनल सामना होताना पाहायला. नक्कीच पेंदर संघ पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 20 बॉल डॉट या ठिकाणी खेळलाय. आणि याच कारण हा संघ भरपूर अडचणीमध्ये, कारण की पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी पेंदर या संघाने धावा बनवल्या अवघ्या 32.
पहिल्याच बॉलवरती आक्रमक अशी सुरुवात रोहित पाटीलची आपण पाहता. अवघ्या 33 धावेचं आव्हान असताना कोणताही दबाव नाहीये आणि ते पाहता मोठी फटकेबाजीनं सुरुवात केली आहे या मॅच मध्ये कानपोली संघानं. या बेलच्या बॉलवरती येईल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. स्टाकनेनला या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी करणारा हा खेळाडू आहे तो म्हणजे आदेश मध्ये, ज्याची मॅच मी लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. भरपूर मोठी धावसंख्या या संघाने उभारली. 18 चेंडूंमध्ये तब्बल 17 चेंडूंमध्ये 69 धावा आणि नोट आउट अशी इनिंग त्यानं साकारली आणि या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी त्यानं केली आहे. आणि तोच आदेश मध्ये स्टाकनेनला मात्र समाधान भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाल्याने त्यानं या बॉलवरती कोणती धाव दिली नाहीये. यावेळेचा बॉल फुलटॉस आहे आणि या चेंडूवरती येतोय हा तडाका षटकार. तर पुढील बॉल, तर हा चेंडू भरपूर चांगला. मॅच थांबवायचा आहे. मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे. आणि याच दरम्यान राजकीय वर्तुळामधील मोठं नाव, कार्यतत्पर, कार्यकुशल, कार्यतत्पर आणि कार्यनिष्ठ असे माझे आमदार साहेब, अर्थातच बाळाराम पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला या व्यासपीठावर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी च्या माध्यमातून चैतन्येश्वर चषक, त्याचबरोबर राजकीय वर्तुळामधील अजून एक मोठं नाव देवेंद्र मडवी साहेबांचं शुभागमन, त्यांच्या समवेत आपण नगरसेवक ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर समाजसेवक एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक पुरस्कृत केली गेली. असं सर्वच राजकीय वर्तुळामधील खरतर मोठ्या व्यक्तिमत्वांचा आज इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. नक्कीच सन्माननीय बाळाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी आमदार, सर्वांचेच लाडके, शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख, समाज कार्यामध्ये नेहमीच दमदार कार्य, तसेच त्यांच्या सोबत आमचे ज्ञानेश्वर सुरेश पाटील माजी नगरसेवक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानंतर देवेंद्र शेठ पाटील यांचे मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आमचे गोल्डन मॅन अनिकेतजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत वीरेंद्र मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर धावसंख्या आपण पाहता 12 धावफलकावरती क्रिश कोपरकर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अर्ध ड्राईव्हचा फटका पंकज कोपरकर त्या क्षेत्रामध्ये होते. चेंडूला अडवलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा. पाहुण्यांच्या माहितीसाठी मॅच आपण पाहता सेमी फायनल क्रमांक 2 कानपोली आणि त्यांच्या विरोधात पेंदर अशी लढत. फर्स्ट मध्ये धावा केल्या पेंदर संघाने तब्बल 32-33 टार्गेट आहे आणि सुरुवात कानपोलीची दमदार. यावेळचा बॉल सरळ सरळ स्क्रीनच्या वरतून येतोय हा तडाका धमाका षटकार.
ठिकाणी या षटकारानं सामना भरपूर सोपा झालाय बॅटिंग करत असताना कानपुली या संघाला, कारण आपण पाहता आदेश मते हा संघाचा रन मशीन आहे. या खेळाडूला थांबवणं फार कठीण झालंय प्रत्येक गोलंदाजाला, कारण की त्यानं भरपूर मोठे आक्रमण केलेत आणि आज या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे आणि त्यानं ठोकलाय हा षटकार. पुढील बॉल क्रीज, या बॅटचा बॉल अरुंद कार्पेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत, सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल नाही, आता सामना या ठिकाणी जिंकता येईल. मात्र कानपुली संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी ठरवले की इथून मोठे फटकेबाजी करूनही सामना जिंकायचा आहे, कारण की त्यांना दाखवायचे आपल्यामध्ये असलेली कला, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आणि ते पूर्णपणे सादर करताना पंचांचा इशारा नो बॉल आणि या ठिकाणी चेंडू सरळ फरार होतोय सीमारेखा बाहेर. चौकार 1+4 अशा मिळतील या बॉल वरती 5 धावा आणि पुढील बॉल असेल तो फ्री हिट. 5 धावेने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. सामना भरपूर सोपा झाला. या मॅच करून भरपूर अपेक्षा होत्या, कारण की पिंदर संघानं 82 धावा चेस केले होते या स्पर्धेमध्ये आणि तो संघ या ठिकाणी अडखळला कानपुलीच्या विरोधात. क्रिकेटमध्ये असेच काही चित्र पाहता आपण, जो मागच्या सामन्यामध्ये वरचं ठरला असतो फलंदाज, तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये 0 वरती बाद होताना पाहता आपण. हेच तर खरं क्रिकेट आहे, कधी 0 तर कधी हिरो असं म्हणतात ना. अवघ्या 6 धाव्यांची गरज आहे क्रिश कोपरकरचा. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 4 चौकार.